श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 5. श्री गणेशाय नमः. श्री अक्कलकोट निवासीनाथ श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्रीमंत योगी अखंड ब्रह्मस्वरूप अक्कलकोट निवासी दिगंबर अवतार श्री स्वामी समर्थ महाराज, त्यांचे जीवन म्हणजे भक्तांना कृपेचा अथांग महासागर. स्वामींच्या प्रत्येक कृपाकणात आहे अपरिमित प्रेम, त्यांच्या प्रत्येक वाक्यात आहे चैतन्याचा स्पर्श आणि त्यांच्या प्रत्येक लीलेत आहे आत्मज्ञानाचा अमृत स्रोत. आज आपण ऐकणार आहोत त्यांच्या चरित्रातील पंचम पुष्प, एक अशी कथा जिथे भक्ती आणि मोह यांच्यातील संघर्ष, निष्ठा आणि लोभ यांच्यातील सीमारेषा स्वामींनी आपल्या वागणुकीतून स्पष्ट केली. ही गोष्ट आहे त्यांच्या न हलणाऱ्या निर्णयाची आणि खरी भक्ती म्हणजे काय याची. चला तर मग श्रवण करूया श्री स्वामी समर्थांच्या दिव्य लीला. मन एकाग्र करून श्रद्धा आणि भक्तीने ओतप्रोत होऊन. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 5. स्वामी समर्थ महाराज हे केवळ एक सिद्ध पुरुष नव्हते, तर ते जणू भक्तांच्या जीवनातील दिव्य सूर्यच होते. अज्ञानरूपी अंधार दूर करणारे, सर्व दुःखांना भस्म करणारे आणि पूर्ण कृपामूर्ती. स्वामींचं नामस्मरण गंगाजळासारखं पवित्र, पण त्यांचं स्मरण हे गंगाजळाहून श्रेष्ठ. कारण केवळ त्यांच्या नामस्मरणानं पाप, ताप आणि दैन्य नष्ट होत. म्हणूनच त्यांच्या चरित्राचं श्रवण करणं हे महान पुण्याचं कार्य आहे. अक्कलकोट या नगरीत स्वामींनी तब्बल 1 तप वास केला. त्यांच्या अद्भुत लीलांमुळे, भक्तीमुळे आणि प्रेमामुळे संपूर्ण नगर भक्तिभावाने ओथंबून गेलं. राजे रजवाडे, उच्च पदस्थ लोक देखील स्वामी दर्शनासाठी आतुर झाले. त्यात बडोद्याचे राज्यकर्ते मल्हारराव यांनाही स्वामींना बडोद्यास आणण्याची तीव्र इच्छा झाली. मल्हाररावाने दरबारात घोषणा केली, जो स्वामींना अक्कलकोटहून बडोद्याला आणेल त्याला भरघोस इनाम देण्यात येईल. पण सर्व सभासद गप्प, कोणीच काही कठीण जबाबदारी स्वीकारायला तयार नव्हतं. मग पुढे आले तात्यासाहेब, एक चतुर निडर सरदार. त्यांनी आत्मविश्वासाने सांगितले, मी हे कार्य पार पाडेन. सर्व सभासदांनी आणि नृपतीने त्याचं अभिनंदन केलं आणि भरपूर साधन सामग्री, धन व साथ त्यांच्या हवाली केली. तात्यासाहेब अक्कलकोटात पोहोचले. त्यांनी स्वामींचं दर्शन घेतलं आणि त्यांच्या सेवेमध्ये रमलेल्या नगरवासियांची भक्ती पाहून अचंबित झाले. चोळप्पा व त्यांच्या कुटुंबासारख्या सेवकांच्या निरपेक्ष भक्तीने ते भारावून गेले. मग त्यांना प्रश्न पडला, अशा भक्तिभावात रमलेल्या स्वामींना आपण येथून बडोद्यास कसे न्यायचे? तरीही प्रयत्न सुरूच राहिले. त्यांनी दानधर्म, ब्राह्मण भोजन, स्वामींची सेवा अनेक मार्ग वापरले, पण स्वामी हलले नाहीत. शेवटी त्यांनी चोळप्पाला गाठले, स्वामींचे अत्यंत निकटीचे भक्त. तात्यांनी चोळप्पाला जहागिरी, मान, प्रतिष्ठा यांचे आमिष दाखवले. जर तू स्वामींना घेऊन आलास तर बडोद्याचा राजा तुला मोठं इनाम देईल, असं म्हणत त्याच्या मनात मोहाचे बीज पेरलं. चोळप्पा या मोहाला बळी पडला. एके दिवशी स्वामींच्या सेवेत असताना त्यांनी नम्रतेने विनंती केली, स्वामी, आपण बडोद्यास चला, आपल्याला तेथे मान सन्मान मिळेल आणि मला देखील कल्याण होईल. स्वामी समर्थांनी सौम्य हास्य करत विचारलं, मल्हाररावाच्या अंतःकरणात जर भक्तीच नसेल तर मी तिकडे का जावं? त्यांच्या या वचनातून स्पष्ट झालं, त्यांना केवळ भक्ती हवी, कीर्तीसाठी, संपत्तीसाठी किंवा प्रतिष्ठेसाठी नव्हे. या अध्यायातून आपण शिकतो की स्वामी समर्थांची कृपा ही केवळ निष्कलंक भक्तीवर आधारित आहे. मोठ्या मोहापुढेही स्वामी आपल्या निर्णयात अढळ असतात. राजसत्ता, इनाम, प्रतिष्ठा यापेक्षा त्यांच्यासाठी महत्त्वाचं असतं भक्तांवरचं प्रेम आणि निष्ठा. श्रोते हो, तात्यासाहेबांचा मनोदय
चोळप्पाच्या मनात निर्माण झालेला मोह आणि त्यातून उमटलेली स्वामी समर्थांची विलक्षण शांती आणि निर्णय यामधून एक गोष्ट मनात ठसते. स्वामींना ना इनाम हवं, ना यश, ना कीर्ती, ना सत्ता. त्यांना हवी ती केवळ निस्सीम भक्ती आणि शुद्ध प्रेम. त्या प्रेमात जर अहंकार, अपेक्षा किंवा मोह आला तर स्वामी दूर राहतात. पण जिथे असतो समर्पणाचा शुद्ध गंध, तिथे ते आपोआप प्रकट होतात. ही गोष्ट फक्त एक ऐकण्याची गोष्ट नाही, ही आहे अंतःकरणाला शुद्ध करणारी एक अंतरीय यात्रा. स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी आपण हे पंचम पुष्प अर्पण करतो आणि त्यांच्या कृपाछायेत आपण ही अशीच भक्ती ठेवूया, जी केवळ त्यांच्याशी जोडलेली आहे, निरपेक्ष, निर्मळ, निस्वार्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरणार्पणमस्तु.